आणि एबीपी सी वोटरच्या ओपिनियन पोलवर आता राजकीय विश्लेषकांच्याही प्रतिक्रिया येतात। रविकिरण देशमुख यांची प्रतिक्रिया बघूया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडून सुद्धा वोट बँक आपल्याकडे राजकारण चालतं मतपेढीचं, ती मतपेढी फुटली नाही याचं हे निदर्शक आहे मोठ्या प्रमाणात। मागे जर आपण 2014 आणि 2019 निवडणुका पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना युतीला खूप मोठं यश मिळालं होतं। अगदी की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कसाबसा तग धरता आला होता, म्हणजे काँग्रेसची अवस्था तर केविलवाणी झाली होती। पण आत्ता एक वर्षभरानंतर म्हणजे सरकारमध्ये बदल होऊन एवढा कालावधी होऊन जर हे चित्र असेल तर याचा अर्थ असा की नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मानणाऱ्या निष्ठा बदलल्या असतील, राजकीय तडजोडी केल्या असतील, लोक जे आहेत लोक मतदार स्वतंत्रपणे विचार करत आहेत असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे मतदार नेत्यांच्या मागे जायला तयार नाहीत, हा मेजर शिफ्ट दिसतोय मला। याच्यापूर्वी नेता बोले दल हाले बरोबर असं म्हटलं जात होतं। असं म्हणणं आहे की शिवसेनामध्ये जे दोन गट पडले, शिवसेना शिंदे गट सत्तेत गेला किंवा मग अजित पवार गट हा सत्तेत गेला, असं असताना सुद्धा वोटर्स जे आहेत ते तसेच राहणार। सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेमध्ये असं आहे की शिवसेनेमध्ये शिवसेनेचा जो बांधलेला मतदार आहे तो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची विचारसरणी यांना मानणार आहे। पक्षातल्या नेत्यांच्या बरोबर मतदार आजपर्यंत शिवसेनेचा कधी गेलेलं नाही। शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली, मग ती छगन भुजबळांच्या काळात सुद्धा फुटली, पण त्यावेळी तर कृष्णराव इंगळे जर बुलढाणा जिल्ह्यातले सोडले तर एकही आमदार पुन्हा निवडून आला नव्हता। तर आत्तासुद्धा मला असं वाटतं की शिवसेनेला मानणारा मतदार हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मतदार आहे। आणि त्याचा वारसा कोण आहे, त्याचा वारसा कोण चालवतं, हा वारसा उद्धव ठाकरेच चालवतात का की एकनाथ शिंदे चालवतात, याचा सगळ्यात मोठा फैसला जर आपण हा जो सर्वे आहे याच्याकडे पाहिलं तर असं आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा उद्धव ठाकरेंकडे जातो। राष्ट्रवादीचं तुम्ही जसं शिवसेनेचं म्हणता तसं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन गट आहेत, याचा सुद्धा आता ज्या प्रकारे जसं तुम्ही म्हणताय की एक वोट बँक फिक्स आहे, तर सुद्धा राष्ट्रवादीची एक वोट बँक फिक्स आहे, ती महाविकास आघाडीसोबत आहे असं दिसतं या सर्वेहून। एकंदरीत जे चित्र आहे ते मी पुन्हा म्हणजे जसं मी शिवसेनेचं सांगितलं तेच राष्ट्रवादीचं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। लोकांनाही हे माहिती आहे की हा पक्षच मुळी त्यांनी स्थापन केला। व्यक्तिगत आवडीनिवडी काही असल्या तरी आज मतदार जो असतो तो मतदार हा शरद पवार यांच्याकडे बघून त्या पक्षाची ध्येयधोरणं बघून मतदान करणारा असतो। आज पवारांच्या पक्षातले अनेक बडे नेते, मातब्बर नेते जरी समजा त्यांनी जरी बाजू बदलली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार हा या सर्वेचा जर आधार घेतला तर तो शरद पवारांच्या मागे आहे असाच निष्कर्ष काढावा लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।